नमस्कार, माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्याला एक सिझल देसी नावाचं रेस्टॉरंट चालवतो। बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं होतं की आपण जेव्हा घरात काही कुकिंग करत असतो त्यावेळेला काही काही गोष्टींमध्ये अडकतो। काही काही गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्याच आयत्या वेळेला सुचत नाहीत। अशाच एक प्रकार आहे की ज्या वेळेला आपण ग्रेव्ही बनवणार असतो त्यावेळेला आपण काय करतो, सरळ टोमॅटो घेतो, चॉप करतो आणि ते ग्रेव्हीमध्ये घालतो आणि मग त्याच्यानंतर आपला मुलगा किंवा आपला नवरा येतो आणि म्हणतो, अरे काय आहे, टोमॅटोची सालं माझ्या तोंडात लागत आहेत, आपण टोमॅटो सालं काढून आपण भाजी नाही का बनवू शकत। तर याच्यासाठी एक सोपा उपाय आहे। आपण हे जे काही टोमॅटो आहेत ते टोमॅटो उकळत्या पाण्यामध्ये घालवावे आणि झाकण लावून 2 मिनिटासाठी किंवा 3 मिनिटासाठी ठेवून द्यावं आणि ते बाहेर काढल्यानंतर त्याला थोडीशी सुरी लावली तर ते संपूर्ण जे काही सालं आहेत ती सालं सगळी निघून जातील आणि तुमची ग्रेव्ही जी काही आहे ती एकदम फाईन आणि स्मूथ होईल आणि मग कधीही तुम्हाला तुमचा नवरा किंवा मुलगा किंवा सासू फॉर दॅट मॅटर जर का कधी म्हणाली की बाबा अरे टोमॅटोची सालं जी काही आहेत ती आपल्या तोंडाला लागत आहेत, तर ही कधीही लागणार नाही। तर नेक्स्ट टाईम तुम्ही घरात जेव्हा काही ग्रेव्ही बनवणार असाल किंवा कुठलीही भाजी बनवणार असाल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते टोमॅटोचं साल आवडणार नाही, त्यावेळेला कायम ते टोमॅटो गरम पाण्यामध्ये घालावे आणि त्याचं साल काढून घ्यावं आणि साल काढून मग त्याची ग्रेव्ही बनवावी। त्याचा आस्वाद हा एकदम वेगळाच असेल।